आज आहे 26 जानेवारी, भारताचा रिपब्लिक डे. काही लोकांसाठी हा दिवस फक्त एक सरकारी सुट्टी, सकाळी झेंडावंदन करणे आणि व्हॉट्सॲपवर स्टेटस ठेवणे. पण तुम्हाला माहिती आहे का, आपण सर्व भारतीय 26 जानेवारीलाच भारताचा रिपब्लिक डे का साजरी करतो? चला तर मग जाणूयात या व्हिडिओमध्ये. खरं सांगायचं तर 26 जानेवारी हा भारताच्या इतिहासातील सर्वात महत्त्वाचा दिवस. कारण ह्याच दिवशी भारताने स्वतःचं भविष्य स्वतःच्या हातात घेतलं. हा तो दिवस आहे ज्या दिवशी भारताने ठरवलं, आपण कोणाच्या अधीन राहणार नाही, आपण स्वतःच्या कायद्याने चालणार. रिपब्लिक डे साठी 26 जानेवारी हा दिवस का निवडला गेला? आपल्या सगळ्यांना माहिती आहे, 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला. पण त्यावेळी भारताकडे स्वतःचं संविधान किंवा कायदा नव्हता. तेव्हा आपला देश ब्रिटिश काळातील कायद्यांवर चालत होता. 26 जानेवारी ही तारीख का खास आहे? कारण 1930 साली याच दिवशी भारतीय नॅशनल काँग्रेसने पूर्ण स्वातंत्र्य जाहीर केलं होतं. म्हणूनच 26 जानेवारी 1950ला भारतीय संविधान लागू करण्यात आलं. तो दिवस होता ज्या दिवशी भारत खऱ्या अर्थाने स्वतंत्र झाला. रिपब्लिक म्हणजे असा देश जिथे कोणताही राजा नसतो किंवा कोणताही वारस हक्क नसतो. असा देश जिथे देशाचा प्रमुख लोकांनी निवडलेला असतो. भारत रिपब्लिक बनला म्हणजे देशाची सत्ता कोणत्या राजा किंवा राणीच्या हातात नाही, तर आपल्या सामान्य नागरिकांच्या हातात आहे. आपण वोट देतो, आपण सरकार निवडतो आणि तेच सरकार संविधानाच्या आधारे देश चालवतात. हीच आहे खरी लोकशाही. भारतीय संविधान हे जगात सर्वात खास का आहे? भारतीय संविधान जगातील सर्वात मोठं आणि सर्वात डिटेल लिखित संविधान आहे. हे संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या टीमने तयार केलं होतं. हे संविधान तयार करायला जवळजवळ 3 वर्ष लागले. या संविधानात 395 कलमे, 22 भाग आणि अनेक सुधारणा आहेत. पण हे संविधान फक्त कायद्याचं पुस्तक नाही. हे संविधान आपल्याला देते समानतेचा अधिकार, म्हणजे कोणी लहान किंवा मोठं नाही. अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे आपण आपलं मत मोकळेपणाने मांडू शकतो. धर्म स्वातंत्र्य म्हणजे प्रत्येकाला आपल्या श्रद्धेप्रमाणे जगण्याचा हक्क आहे. शिक्षणाचा हक्क आणि न्यायाचा हक्क हे संविधान सांगतं. जात, धर्म, भाषा किंवा आर्थिक स्थिती यापेक्षा माणूस महत्वाचा आहे. आजच्या दिवशी रिपब्लिक डे परेडचा अर्थ काय आहे? रिपब्लिक डे परेड म्हणजे फक्त एक कार्यक्रम नाही, तर परेड म्हणजे भारताच्या ताकदीचं आणि संस्कृतीचं प्रदर्शन आहे. आपलं सैन्य देशाची रक्षा करण्यासाठी नेहमी तयार आहे हे परेडमधून दाखवतात. वेगवेगळ्या राज्यांची संस्कृती, भारताची विविधता दाखवतात. डान्स, म्युझिक, कल्चर हे दाखवतात. भारत वेगवेगळा आहे पण एकसारखा आहे. ही परेड जगाला सांगते, भारत शांत देश आहे पण तो कमजोर नाही. आजची आपली जबाबदारी काय आहे? तर रिपब्लिक डे साजरा करताना फक्त झेंडा लावणं पुरेसं नाही. खरी देशभक्ती म्हणजे प्रामाणिकपणे काम करणे, कायद्याचं पालन करणे, भ्रष्टाचार टाळणे आणि एक चांगला नागरिक बनणे. संविधान आपल्याला फक्त हक्क देत नाही, तर ते आपल्याला आपलं कर्तव्यही शिकवतं. आपण जर संविधानाचा आदर केला, एक चांगला नागरिक म्हणून आपलं कर्तव्य पार पाडलं, तरच आपला देश भारत चांगली प्रगती करेल. चला तर मग संविधानाला सलाम करूयात, लोकशाही मजबूत करूयात आणि भारताला अजून महान बनवूयात. आणि या रिपब्लिक डेला स्वतःला विचारा की मी एक जबाबदार भारतीय आहे का? जय हिंद, जय भारत.